तुम्ही आता सगळे अंत्यविधीला गेले प्रेत पडलंय, तुम्ही त्याच्याकडे पाहता सगळे चालले बुवा आता हे आपल्यातून. ते काय काय घेऊन गेले? पावशेर सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1 काड्याची पेटी, 2 अगरबत्त्या आणि 1 हार. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. गेलं ना प्रयत्न नेलं. बरं त्याच्याबरोबर उडी कोण टाकली? कुणीच नाही. एवढं ज्ञान आपल्याला आल्यावर काय दुधात पाणी घालून पैसे काढायची गरज आहे? काय बांध कोरायची गरज आहे? काय पाणी मारू मारू कापूस शिकतो बावळाटा, आणि तो पोऱ्या पांडा खोटा खूप येतो. माणसांना ज्ञान कोणतं आलं पाहिजे माहिती का? मी केलेल्या कर्माची फळं मला भोगायची आहे, मग मी चांगलंच कर्म करीन. 4 प्रश्नाचं ज्ञान आलं पाहिजे माणसाला. मी कोण? मी कुठून आलोय? मला कुठे जायचंय? आणि मी कशाला आलोय? लबाड्या करून संसार करून काय? अरे आपल्या आई वडील गरीब होते, पण त्यांनी आपल्याला बंगल्यावर संपत्ती नाही दिली, त्यांनी संस्कृती दिली की नाही? आपल्या आईबापाने जाऊ द्या, आपल्या आईला लुगडं फाटलेलं होतं असू द्या, बांगडी फुटलेली होती फाटू द्या, पण तिनं आपल्याला कधी खोटं बोलू दिलं नाही, चोरी करू दिलं नाही. त्याचं फळ आज सुखी आहेत. नाही आपल्या बापाचं धोतर फाटलं फाटू द्या, बनियन मळाला तर पट्टी करून घालीत होता घालू द्या, दाढीला साबण नव्हता बिचारायचा, पण आपल्या आईबापाने आपल्याला संपत्ती नाही दिली, संस्कृती दिली. आणि आज बसलेली सगळी माणसं स्टेजवरच्या खाली केवळ आईबापाच्या संस्कृतीमुळे सुखी आहे. काय मध्ये तुमचं? खोटं बोलला हल्ला, चोरी केली मग तर मेलाच, आणि शाळा बुडवल्या मग काय एक हानीत होता का घरातला? ज्याला लहरीन त्यानं हात धुवून घ्यायचा. पण आपल्याला खोटं बोलू दिलं नाही, शाळा बुडू दिली नाही, चोरी करू दिली नाही. आज आपण समाजामध्ये खाऊन पिऊन सुखी आहे. म्हणजे आपल्या आई बापाने आपल्याला संपत्ती नाही दिली, संस्कार दिली, संस्कृती दिली, आणि आपण ह्या औलादी पैदा केल्यात, यांना सगळं दिलंय. काय रोग आला यांना? 9वीचं क्वार्टर प्याते, 9वीचं शांबडे बिनमिशीचं असं ताईट पाहते बापा गो, आणि ते बापाला म्हणते तुझं सगळं मी, तुझं सगळं मी. तो बाप म्हणतो आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग संपलेली पोरं आहेत. काय म्हणते तुमचं? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप मुलांच्या अंत्यविधीला गेलेत. व्यसनाला जरा आवर घाला. पैसा बिसा काय तो समुद्र कधी ध्यानात ठेवायचं महाराज, समुद्राला सुद्धा कधी कधी भरती ओटी येते. मराल जरा 10वी 12वीच्या पुढचे ठोणगे जरा नीट आहे का? तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत काय? तुम्हाला का आता माझ्या पुढे बसलं का? खरंय 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 मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. हलकट क्वालिटीचं नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झालाय. तुम्ही आणि मी कौलाचं घर पाडून स्लॅब टाकलाय, मान्य आहे. सायकल विकून स्कूटी घेतली, मान्य आहे. घरातला टेबल आणलाय, डायनिंग टेबल आणलाय, सगळं केलंय आपण घरात, पण यांना चांगलं बनवलं नाही. यावर तुमचं काय मत आहे? आपल्या बापाच्या घरात TV नव्हता, पण शिस्त होती. आपल्याकडे सगळे 3रीच्याला मोबाईल आहे, अंडरपॅन्टला वा आहेत काहींच्या, पण 7,000चा हँडशीट आहे. आणि बघला तर उशिडा झाला आणि व्हॉट्सअप पाहते, आणि वाचितही काय शिडी गा म्हणे बोकडे एक नाही. काय वाचितो? हलकट क्वालिटीचे नाही. कुठेही बसलं का आपलं येड्या बाबडीत मुरीत तुरीत. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, त्याचे परिणाम आहे का? पहिली गोष्ट डोळ्याचा त्रास झाला, डोळ्याला त्रास झालाय. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. 1 डोळे गेले ह्या नालायकांची, 2 कमरा गेल्या, 3 मित्र कमी झाली, 4 एकल कोंडे झाली. नालायक मोबाईल वापरणार आहे, सारखं मोबाईल वापरणार पाहणार भंगार माणूस. आणि यांना झोपा नाही. झोपाच कुठे येते यांना? गेम, झोपा नाही. झोप येत नाही म्हणल्यावर स्वभाव चिडचिडे झाल्याशिवाय पटापटा बोला. चिडचिडे झाल्यामुळे आणि झोप यावं म्हणून दारू सुरू केली. मोबाईलनं काय तमाशा केला नीट आहे का? पहिलं ते भांगारच होतं, त्याच्यात त्यानं मोबाईल बोला पटकन घेतला, चित्राच्या नादी चित्राच्या नादी लागला, झोप यायला
झोप येत ऐ झोप येत नाही. क्वार्टर सुरू केली, क्वार्टरला पैसे नाही, मग चोरी सुरू. कोंबड्या चोर, चपला चोर, मोबाईलचं दुकान ठेवलं, मोबाईल ठेवले चार्जर नेले, कुठं खुशी तो वायरी. स्वर्या पचल्या, मग यांनी भारी मोबाईल घेतला, भारी मोबाईल मध्ये ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती झाली कोणाशी. करेक्ट. आय 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 आमचे दिवस बोगस गेले रे, बोगस गेले. दोस्ती झाली पुरीशी. कुठं मोबाईल. तिने याला पाहेल नाही, या नाही ते जनावर पाहेल नाही, पण तिनं ओळखलं हे कामातून पटापटा बोला गेलंय. याचा एटीएम मोकळा कराय हरकत, हा भिकारी झाला. दोघांच्या प्रेमाचा बोबाटा पटापटा बोला झाला. पळून जायचं हा ठरलं. हा हा पळून गेले, पैसे संपले. तिला परत पहिल्या प्रियकराचा फोन आला. यानं तिच्या 2-3 आणि ती निघून गेली. याला टेन्शन आलं, हे मोकार प्यालं आणि एक दिवस मेलं. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्यात मी आता. तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरीत. हसण्यावारी गोष्टी न नका असे माझ्या पुढे 7-8 बसले तर आत्ता पोरीनं धोका देईल. मी नावासकट सांगल आपलं काम वेगळं आहे. नाही तरी केला जन्म वाया, नाही तरी केला जन्म वाया, नाही तरी केला जन्म वाया, नाही तरी केला जन्म वाया. मंदिराचा काय पॅक पाहिजे. फिट बसलं कीर्तन. MPSC द्यायची म्हणजे भांडवल पाहिजे, अभ्यास करायचा. पखवाद वाजवायचं म्हणजे रियाज पाहिजे. कीर्तन करायचं म्हणजे निदान 10 मिनिटं वाचन केलं पाहिजे. आज MPSC द्यायची ना तुम्हाला, परीक्षा हो भांडवल तयार असावं. मिलिटरीत जायचं ना तब्येत असावी, पोलीस व्हायचं ना शरीर निरोगी असावं. प्रत्येक माणसानं तयारी करावी. जगायचं सुंदर आहे ना, ज्ञान पाया पाहिजे. पण ज्ञान पाया वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. त्याला पुरावा आहे 13-15व्या अध्यायात. विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आता थोडं पुढं सरकू आपण. ज्ञान हा झाला पाया आणि आज आपल्याकडे काही नाही, ज्ञान नाही. आता शाळेतल्या पोरांचे विचार 80% निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह. डॉक्टर होणं आपला विषय नाही. प्रयत्न कर ना. तू पागलपणा काय करतो असं. आपण काय करतो महाराज, 4 गोष्टी विसरतोय. कोणत्या ऐका. एखादा पोरगा सुंदर चाल म्हणला तर आपण त्याला म्हणतो वा वा, सुंदर वाजवलं वा. पण माणसाच्या जीवनात 4 वा असावात. 4. 1 वाचवा. शेतकऱ्यानं पाणी वाचवा, वीज वाचवा, विद्यार्थ्यानं वेळ
वाचवा. 1 वाचवा, 2 वाढवा, वाचवलेलं वाढवा, 3 वापरा. वाढवा, वाचवा, वापरा, आणि तुम्हाला नसेल ना तर त्यातला काही भाग वाटा. वाचवा, वेळ वाचवा, पाणी वाचवा. आता शेतकऱ्याने पहिली शेती करायची नाही, आता शेतकरी नीट आहे का? हे बाद झालं. आता 1.5 महिन्यापासून हवामान खातं म्हणत होतं लई पावशी, गेलाच कुठं काय कळा ना. आणि त्यांनी तर दणका उठवला होता, आला आला आला, गेला गेला. आणि थोडी बुरबुर आली का, बुरबुर बुरबुर कळती ना तुम्हाला, थोडा जमिनीवर टेकल, लगेच पेपरला बातमी, बळीराजा सुकावला. पडलाच कुठं तर सुकवायचं काय काम नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली, तेव्हा लोक मला येडे म्हणत होते. येडे ते मी येडा आहे, पण इतका खरं बोलतोय म्हणलं येणाच आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो हुंडा बंद होईल, आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको करता बायको मिळणार नाही. बायको नाद करायचा नाही, पण ज्यांचे लग्न राहिले त्यांनी असेच दिवस स्टेटसला कोणाचा तरी फोटो ठेवायचा. झोप नाही आली, डबल रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. लग्न जमावणारे आहे, लग्न जमावणाऱ्या दलालांनी स्लॅब टाकले. लय उत्पन्न आहे लग्न जमावणार, इकडून 50, 1 लाख. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी जे नवरी गेली त्याला विचारलं काय झालं, नशिबाचा बघ. ती गेली म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली, बा आता काय माहिती. आणि मग तो राहिला, तो 9 दिवस राहिला, संपली माणसं. अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल, याच्यापेक्षा भयानक. आपली वाक्य खोटे नाही ठरत कधी. याचं कारण सांगतो मला, नीती नावाचा शब्दच राहिला नाही. आणि माना नाही तर नका मानू, पण निसर्ग हा नीतीवर अवलंबून आहे. तुमचं काय मत आहे? आज नीतीच राहिली. 1.5 वर्षापूर्वी कोरोनामध्ये जे माणसं घरात मेले, आता एक लोक फक्त माईकवर आव संदा घेतात. नाही तर तुम्हाला सांगत होतो, कोरोनाला माणसं मेली, त्या घरातल्या माणसांना कवडीचं दुःख झालं नाही, त्यांना एकच दुःख झालं, इस्टेट नावावर झालेलं आहे. लोकांना बाप मिळालं तर दुःख नाही आहे, अजिबात दुःख नाही. लोक फक्त दाखवितात का असं गपचीप राहील, काय करीत. बाप मेला माहित नाही, यांना आई मेली माहित नाही, यांचं ध्यान फक्त इस्टेटीवरच आहे. काय मत आहे तुमचं? बाप मेल्यावर बहिणीने भावाला खाते फोडायला जेवढं जॅम केलं तेवढं यमानं केलं नसतं. अशा बहिणी आहेत, त्याच्यात 25 जणी आहेत अशा भावाशी. नाही पुढे बसेल येतात, मी नावा सगळं सांगलं आपलं काम. दिवाळी ते भाव नाही का, माझी दिवाळी काय सगळी भामटीची तुझ्या काय सगळ्या, हे फक्त भशीलच सत्य आहे जगात, बाकी लाभारच आहे. काय खरं माणसं म्हणतात असं झालं तर नाही. 5 वर्ष थांबा तुम्ही, नीती संपली. 1 शेती राहणार नाही, शेती राहणार नाही, जमीन नाही राहणार 5-10 वर्ष. का? सगळे वायले निघणार. घरायला कोंबड्या डालायचे कुठून, बकरी बांधायची कुठून, खरेला खोटे बाबा नाही राहणार, जमीन राहणार नाही. 5 वर्षांना डोंगर राहणार नाही. खरे का खोटे बाबा. आणि 5 वर्षांना नोकरी मिळणार नाही. नोकरी नोकरी कुठे द्यायची तुम्हाला? 1ली ते 4थीला 6 पोरं 3 गुरुजी. बीएड बंद झालंय, बीटीडी बंद झालंय, डिप्लोमा बंद झालाय, नोकरी कुठे? नोकरी नाही. 5 वर्षांना धंदा काय करणार? 1.5 किलोमीटरला 3 धाबे 9 पंप आहे आणि 71 टपरे आहे. पुढं उभं राहावं हे करा. 5 वर्षांना नोकरी नाही, 5 वर्षांना बायको नाही, 5 वर्षांना धंदाही नाही. धंदा काय करणार? धंदा नाही. तुम्ही 5 वर्ष काय करणार? या 5 वर्षाने या जगात एकच माणूस जगणार आहे, लिहूनच ठेवा. फक्त देवावर श्रद्धा ठेवणारा आणि कोणत्याही कष्टाची लाज न धरणारा.
जो गाडगार येईल, कुल्फी येईल, पाव येईल, बटर येईल, भरंगार गोळा करील, तो कधीच उपाशी झोपत नाही. करीत नाही. आपल्याला फुकाट मिळाल्यामुळे त्याची किंमत कळत नाही. 80% लोक सध्या दारू पितात. 80%. तुम्ही कोणतंही गाव तपासा, 80% लोक दारू पितात. 80%. 100 लोकांमध्ये 80 लोक दारू पितात. फक्त आमच्यासारखी 20 बावळट पिती नाही. आणि दारुड्यांमध्ये 3% झाले. 18 ते 22 नेत्याला आजच सोडली. त्यांचा काय विषय नाही. ती भिकाराचा अवलाद देतात. 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, देवळा पुढे गाड्या लावायच्या, पटरी प्यायच्या, पुरीला पाहिजे का बोकडाचा आवाज काय. आणि हा रमीला उतका आला म्हणजे यांना बापाने सगळं कमवून ठेवल्याचा मोठा झाला. हे इतर लोकांना राहायला जागा नाही, झोपायला जमीन जुमला नाही. त्यांचं पोरग कधी गटरीत पडलेलं दिसलं तुम्हाला? दिसलं? गाडगार इकील, कुल्फी इकील, पाव इकील, बटर इकील, म्हशी भाकरी, शेळ्या गोठरील, भरील, काही करील, पण रुपया वस्तू नाही त्यांच्याकडे, तरी खाऊन पिऊन त्यांची पोरं गटरीत पडलेली दिसली तुम्हाला? आमच्या अवलादी जमिनी कोण धाबावर खातात? एक माणूस चांगला दारू पिऊन ताईट करायला 532 रुपये लागतात. चकला धरून इथं लाईट गेली का मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, नळाला पाणी आलं नाही मोर्चा, एसटी उशिरा आली आंदोलन करणं फॅशन झाली. कोणी उठायचं? तीव्र आंदोलन. काय आंदोलन करतो डोंबलं तू? आणि कोण ऐकत होतो? अगोदरच पोलिसाला सांगून टाकायचं आम्ही 10 मिनिटं फक्त डांबरीवर बसणार आहे, गुन्हे गिने काय दाखल करू नका. आणि ते लगेच डांबरीवर बसणार. आपली एअरपोर्ट सकाळपासून डांबरी. आणि ती व्हीआयपी लोक भारी गाडी देणार, पेपर कागद निवेदन आला, त्यांचा फोटो पेपर, आंदोलन छेडले आणि निवेदन दिले. आम्ही बांबू उपटून नेले, आम्ही बसलो चिवडा खात. तीव्र आंदोलन. हे आंदोलन घडलं. आतापर्यंत एवढे आंदोलन झाले, दारूचा भाव वाढला म्हणून काही आंदोलन झालं का? दारू समाजाची गरज आहे. खोबरं माग, हे माग, सगळं माग. काय माग आहे? लोक बोंबला त्यात. गावरान शेंगदाण्याचं तेल दाण्यातलं 180 रुपये लिटर आहे. खोबरं 170 रुपये. शेंगदाणा म्हणजे गावरान तूप 450 रुपये किलो आहे. आणि बोकड्याचं मटण 730 रुपये किलो आहे. 730 रुपयामध्ये 22 किलो साखर येते. आणि दारू 935 रुपये लिटर आहे. लिटर त्याला आवला द्यायचं. हायवे 70,000ची पल्सर गाडी धाब्यावर लावायची, क्वार्टर प्यायची. धाब्यावरची जी चपाती आहे ना, ती भाजायला तवा नाहीये, तावा आहे तावा. आणि त्याला उंच करायला गुलत नाही, हू की हू 1 2. तरी 22 रोट्या खाणारे ओळू आहेत सध्या. 22 निर्लज्ज अवलादी त्यांना. उत्पन्न नाही, काही नाही, पैसा कुठेही घालायचा, कुठेही घालायचा पैसा. आता लग्नात एक आयटम आला, मंगलाष्टक व्हायच्या अगोदर नवरा नवरी बलून मधून खाली आला. बलून केलाय फुगा, कोणच्या पैशाला माझा आलता उंटाचे बापाशी आवला, ते बलून केलंय वर. त्याच्यातून ती म्युझिक लावून नवरा नवरी दुलत याला खाली, आणि वराड बंधार. आता तो नवरदेव मग शिवाणारा दसमुसाल्या गडी त्याला घासलं बोलून मध्ये. नवरीवर फाट्या लावली. ती गेली ब्युटी पार्लरला मेकअप करून आली आणि घातली बोलून मध्ये. हा याडपतच ते बांधार. ती त्याला खेचली म्हणजे थोडा टच झाला, स्मार्ट टच झाला. स्मूथ टच झाला. त्याला इतका मऊ टच कधी होईल? टच व्हायचा त्याला, पण जर शुगर याचा म्हशीच्या रेडक्याचा टच
टच झाले म्हणजे ते थोडं बांबवलं. हालचाल करायला गेलं, जे फुगा फुटला, 9 बरगड्या गेल्या. चाललं आपल्याला म्हातारी मारायची, मी जात नाही पुढे, तुम्ही काय काळजी करा. आणि म्हातारी नेल्याशिवाय तर आपल्याला मुलगा होऊ शकत पायरी पुढे सरकायचा. मग म्हातारी मरायचं औषध सापडलं आपल्याला. काय भजन माया मारायचे, जी मारायचे त्या म्हातारीचं नाव आहे माया. आणि ती कशाला घाबरती? माया कशाला घाबरती? भजनाला. आपण नेमकं काय करीत नाही. जरा धार्मिक व्हायला शिका. झटका बसला आहे, कपाटभर नोटा होत्या कायच्या घरात, कपाट उघडायला माणसं लागली. काही दवाखान्यात नेऊन घातलं, खिडकीतून लोकांनी पाहिले गेलाय ना. अध्यात्माकडे वळा, काही राहिलं नाही जगात खरं, काही नाही. पंचांग सांगत आहे तेच खरं आहे. कालचं आजचं जे घडलं ते पंचांगानं सांगितलं. म्हणायचे काय करायचे, कोणला आमदार म्हणावं हे करा, कोणला काय म्हणावं. आणि शिरतेचा भांडा झाला. भांडा 2 दिवस झाले तुकोबाची पालखीची बातमी पडाला. पालखी पुण्यातून बाहेर निघली, बातमी पडाला. माऊली पुण्यातून 2 दिवसात बाहेर पडली, बातमी पडाला. हवालदिल शेतकरी झाला, बियाणं आणून ठेवले, पाऊस गेलाय. त्याकडे पाऊस झालाय तर बियाण्याला पैसे नाही, कोणीच दखल घ्यायला, बातमीच पडाला. सध्या कालपासून तुम्ही एवढीच बातमी आहे. सध्याची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग न्यूज, मीटिंग सुरू. आणि ती बातमी अतिशय महत्वाची आहे. हलवा तुम्ही बदलेन, तुम्हाला होईल काय नक्की. कधी झाली माणसं माया पुढे बसली का खरंय काय मी निघून गेलो. अरे धंदा आहे त्याचा. समाजाला तुमचं काही घेणं नाही. तुम्ही भजन सोडून कुणाच्या नादी लागू नका. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, आज मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी जाणार उलथून, मग ती मला जाळायला येणार आहे का उठवायला? लोकांना काही घेणं नाही. भ्रमे 3 महिने नाही झाले, अनाथाची माई सिंधुताई सपकाळ गेल्या, लोकांच्या डोक्यात नाही. लता मंगेशकर गेला, अब्दुल कलामांसारखी विद्वान माणसं गेली, आणि वक्ते बाबा सारखा संप्रदायाला वाद केला. आता जे कीर्तनकार आले ते सगळे शलपट कीर्तनकार आले. ते विद्वान माणसं पार गेली जगातून, काही फरक पडत नाही. आपण फक्त म्हणतो बा माझे 7 कारखाने, 12 25 कॉलेज आहेत, आणि मी गेलो कारभार कोण करीन. तू जावा ही लोकांची इच्छा आहे. लोकांना काय घेणार आहे? लोक भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार, चांगल्या चपला चोरणार. लोकांना काय घेणार? आपण सगळे कसे ते भ्रमाचे. काही लोक म्हणतात मला 5 वाजता लोक फोन करतात, पाहिजे तो म्हणून माझ्याचं बंद करतोय, मग तुला सुद्धा येणार नाही. लोकांना काय घेणं? माझा अपघात झाला, गाडी बिडी सगळं गेलं, मला काय झालं नाही. मी 8:30ला अपघात झाला तरी 9ला फेटा मारला. कीर्तनाची माझ्या लग्नाच्या दिवशी मी 2 कीर्तन केली. 1 वाजता लग्न झालं तरी 6 वाजता कीर्तन केलं, तर 6 ते 8 9. आता ते मग